मी सचिन पाटील युवासेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. काल जे शिवाजीनगर ठाण्यातून आम्हाला बोलवून आलेले, कारण की सत्ताधारी शिंदे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची धास्ती एवढी आहे, प्रशासनाला धास्ती आहे आणि या गद्दार खासदारांना धास्ती आहे. कारण की या मुळात काही खासदारांना शेण खाण्याचं काम जे शिंदे गटामध्ये जाऊन केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत याला निश्चित मतदार हे जागा दाखवतील आणि शिवसैनिक यांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की या सहाही खासदारांना कोणी म्हणते विकासासाठी गेलो, कोणी म्हणते डिपूसाठी गेलो. एक तर अक्षरशः धाराशिवचा खासदार लाईनमॅन झालाय, कारण की डिपू बसवत नाही अशी लाजिरवाणी गोष्ट हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ऐकणं ही निंदनीय. कारण की 14-14, 18-18 कोटी यांना निधी मिळून सुद्धा अखर्चिक हे स्वयं खासदार आहेत. कारण की यांना अकार्यक्षम झालेले आहेत. कारण की यांना कुठल्याही मतदारसंघात कामे न करता का कुठलेही बडजाव न करता हे फिरतात आणि म्हणतात की आम्हाला निधी उपलब्ध नाहीये. कारण की यांना 100 कोटीचा आमिष दाखवून हा शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर गेलेले आहेत आणि प्रवेशही केलेला आहे त्यांनी. त्या माध्यमातूनच आम्हाला एकच म्हणणं आहे की हे सत्ताधारी पोलिसांना दाबून आम्हाला दमदाटी करण्याचं काम, पोलीस प्रशासनानं हाताला धरून हे करण्याचं काम हे शिंदे गट आणि हे भाजप सरकार करत आहे. कालच आपण पाहिलं असेल महाराष्ट्र राज्यात मुंबई हायकोर्टाचे माधव जामदाडे यांनी, कारण की मोदी विरोधी आणि अमित शहा विरोधी घोषणा दिल्या तर तडीपार करण्याची ही कुठली न्याय प्रक्रिया आहे असं पोलिसांना खडसावलेले. कारण की माधव जमदाडे यांनी न्यायाधीश हायकोर्टाचे त्यांनी तेच सांगितलेले, कारण की लोकशाही हे राहत नाहीये. मुळात हे लोकशाही संपवण्याकडे देश वाटचाल करत आहे आणि हे भाजप गुलाम करण्याचं काम या नागरिकांना या देशातल्या करत आहे.